बरं झालं तू आली आता. तुलाच सांगतो पाय आताचीच गोष्ट होय ना. झुमऱ्या म्हणलं भाकरीसाठी वनवन हिंडून राहिला. सकाळी काही त्याला भाकर द्यायला गेली नाही. ते संत्या कुकडे ढोरं चालू राहिला काय माहिती. बिचारा इथं आलं म्हणलं. हो विचारत म्हणे आहे का काही भाकर. तर आता त्या खोपडी जोड जीवन राहिला का ते. तू तिकडून झाली ना. तर हे कंदील बुडा म्हणते की बा ते आंबे सोडून राहिला म्हणते त्या झाडावर. गौसलाजी काय कसं काय कंदीलाबाजी मजा करून राहिले का काय करून राहिले म्हणलं. तुम्ही बोला ना त्या संग फोनवर. बाबा माझं डोकंच काम नाही करून राहिला. आता हे झुमऱ्या इकडे आहे ते म्हणते तिकडे आहे. सांगणार तू सांग ना कौशल आता. आता घरचा बुडा मग फालतू भांडण नाही होत का मग. तू म्हणशील मग गुंपाबाई अशी आहे तशी आहे. आता प्रत्यक्ष आपण डोळ्यानं पाहायला नाही आली तर जीवन राहिलं ते 5 मिनिटं झाले ना. आणि म्हणलं ते म्हणते की अजूनही मी त्याला विचारलं ना पहा नक्की पहा. तर नाही म्हणते तोडूनच राहिला म्हणते आंबे. आता तिथं का भूत आहे का झुमऱ्याचा. सांगा तुम्हीच सांगा आता. आम्ही आता मला काही समजून नाही राहिलं. तुम्ही पहा बाबा तुम्हाला काय करायचं ते. कसं करता जाता का चालता का आपण. आता म्हणजे जातच मला तिथं जात काऊन नाही. त्याला काय वाटून राहिलं म्हणजे काही बी आपल्या मजा का करायच्या काही आपलं त्रास द्यायचा लोकायले. काही आळ घेते का मा पोरावरती आता. थोडी चाल घेईन ती म्हणलं बा आत्ताच जाऊ आपण. चला आता लवकर लवकर हे बाया धुवून घेतात काकड्या बाकीच्या. आपण तिघी जण जाऊ तिथं मग सांगतो कुठं आहे दाखव. चला ना मी सांगतो समजावून तशी. चला तिघी जण जाऊ आपण. नाही तू बोलूच नको मी बोलीन काय दादा महापोरावर आळ घेतला ना. त्याला म्हणतो महापोर दाखवू इथं. कुठे गेलं सांग आत्ता. करा बाबा तुमच्या मनानं करा. चला गेले बाकी मग काय आज तर बा इतके गेले झाले सांगतो ना देतो तू. हो काय करा भाकर नाही आली का नाही. इकडे तिकडे हिंड इकडे तिकडे पय. हो शेवटी आता बुडी म्हणे वा हाय म्हणे 1-1.5 बुई. बरं झालं म्हणलं आता जेव्हा कसं तरी माणसाने बरं वाटून राहिलं. 2 घास खाल्ले आता कुठं पोटाला आराम पडला. नाही ते बा घरी चाललो होतो घरून रस्त्यावर मधातून वापस आलो विचार बदलला. काय करता घरी जाऊन अजून फालतू असते रस्ते. बरं झालं म्हणा. कसं आहे उपाशी नाही राहायला पाहिजे. मग काय फालतू ऊन आहे लगात जास्त. हो कसं आहे उपाशी राहायला पुरत नाही. घरूनच आपलं काही ना काही एक बिस्किटचा पुडा तरी ट्रॅक्टरला ठेवला पाहिजे. सकाळी बाहेर होत नाही ना डॅरीची भाकर देते मग दुपारची मग पाठवतो असं होते ते. पण नाही दिलं मग काय इन्व्हर्टीचं मग कॅन्सल झालं नाही काय कधी मुड्यावर मग पाय काढला वाटते दिसणार नाही. जाऊ दे ना बा काय ढंग आहे का त्या कंदील बुट्यात. मग घडीत म्हणते काय आणि घडीत म्हणते काय. काही म्हणते 15 लाख मा मेवना देते ना. आता म्हणते मा मेवण्यावर पैसे नाही. मग काय त्याचं काय मनात आलं तसं करते ती. हो जरासं म्हणजे चित्र बितर आहे ते. त्याचं काही म्हणजे गॅरंटी नाही. हो गॅरंटीचा बुडाच नाही ते. आता या डॅनी बुड्यासंग 2-4 महिने झाले काही भेटला नसून ते. आता हो आता सकाळ संध्याकाळ त्याच्याच संग. हो त्याचं काय आहे एखादा माणूस पकडला की पकडला. हो ते मुंगशाचं संगच असते समजा. मागं लागला आता पण बरं झालं ते बा पिढा गेली कॅन्सल झालं बरं झालं. आहे त्याचाच फोन आहे. मला वाटतं 100 वर्ष जगते काय माहित बा. नाव काढलं पाय फोनही आला त्याचा. पाहू दे आता काय म्हणते बा. होते आपला विषय आहे नाही का. हो बाकी बरं झालं आपण इकडे येऊन बसलो. आता टेन्शनचं काम नाही का. 100% कधी मुड्याचं म्हणजे पुरं गाव भेटवते आता. हो काय भेटवते आता मी इथं असल्यावर काय होणार आहे. बोला ना बोला कधीला बुजी काय होतं. देवदास कुठं आहे म्हणलं. वावरात आहे का घरी आहे तू सध्या कुठं आहे म्हणलं. वावरातच भेंडीवर फवारा मारणं सुरू आहे. बसलो इथं आता सध्या. काय होतं काय राजा आता कसं आहे तू तंटामुक्ती अध्यक्ष आहे. तुझ्या कानावर टाकणं माझं काम आहे बा. हो कसं आहे नसतीचे कामं करून राहिले बा लोक आजकाल. परगावून येते तर गावाला इकडे त्रास देते तर. हो आपलं हे झुंबर घर फिरवे हो काय नसतं काम करून राहिला ते. आता ते तर मला समोरच आहे. आता त्यानं काय केलं बा त्यानं आता काय झालं. काय करून राहिले प्रत्यक्षच पाहून घे ना तू. येऊन पाहिजे डॅनी आबाजी आपला रखवाली करते ते आंबा. येऊन तर पाहिजे त्याच्यावर. हो 2 जण आहे म्हणलं संत्यान ते. हो सांग आता म्हणजे त्याचे कच्च्या कैऱ्या तोडून राहिले. डॅनी आबाजी मध्ये म्हणे पहा म्हणे बा आता सांगा म्हणे काय बोला म्हणे तुम्ही. मला थांबा आता आपण रंगी आताच पकडू यायले आणि देत असले बोलावू पंचनामाच करून घेऊ ना. म्हणून म्हणलं तू येऊन जा आणि पाहून घे काय त्याचे कारनामे तो. अरे बयाळे राजा दोघे बुढे बयाळे म्हणलं. अरे काय माणसा राजा तुम्ही. हो तिथं झुमरे आहे म्हणता तिथं आहे का. झाडावर आहे. खोटं बोलून राहिलो का मी. प्रत्येक सिंगा मा समोर आहे ना समोर. हो मी इथं आम्ही लपून आवशे आणि त्याची ते आंबे तोडणं सुरू आहे झाडावर. हो आता काय बोला आपण आपल्या वाटलं डायरेक्ट आपण गेलं तर मग ही दातं काढते ना. अरे काय आबाजी मजा करून राहिलो असं तसं 2-4च घेतले. त्यापेक्षा मग प्रत्यक्ष आता 4 लोक नेले म्हणजे कसं तिथंच ओके करून टाकायचं. तसा गुंपापुटीला फोन केला आपण या म्हणलं तुम्ही झाडाखाली ते येऊन राहिले असं. आता काय बोलायचं राहिलं. अरे म्हणलं तुम्ही काही खोटे कामं नका करत जाऊन. काही आपलं कोणावर आळ घेता का तुम्ही. तुम्हाला दिसला का ती झुमऱ्या त्या झाडावर पाहिला का तुम्ही आहे का. अरे तू येऊन तर येऊन पाय ना झाडावर चढले ना ते आमच्या देखता. मग इथं लपून आम्ही वाट पाहून राहिलो तुमची याची. अरे खोटे धंदे नका करू ना. मला सगळं माहीत आहे ना झुमऱ्या कुठं आहेत. मग झुमऱ्या इथं माझ्या समोर जेवण करून राहिला तुम्ही म्हणता तिथं मी पाहून राहिलो. कोणी असं दुसरं ते. खरं बोलतो का तू. खरंच तुला पुढे जेवण करून राहिलं ते. नाही रे मग आता अरे झाडावर होता ना ते. अरे आत्ता होता ना. हे बा खोट्या गोष्टी आहे. झुमऱ्या राजा 10 मिनिटं झाली इथं आला भाकर आणली इथं जेवून राहिला ते. मग काय म्हणलं तुमचा गहू झाला का चालू का म्हणलं ते समोर त्या वाला ती निघू का म्हणलं ढोलं. हो चारणं काही हरकत नाही. पण आता एवढा उन्हीचा कायले बसव ना जराशी ढोरं. उन्ही तानीत कायले आता हिंडवत. म्हणा त्याच्यासाठी आता जेवण करायला लागते मला. हो बस आता इथं बसतो येली हे आंबा काही आलाय नाही. हो इथं बसते ढोलं जेवण करतो मग चालला जातो. बरोबर ठीक आहे चल येतो मी तिकडून आता. हो चला पाहा लागते ना बाकी चक्कर माराच लागते ना. हो ठीक आहे.
हॅलो, हां बोला मुंशीरामजी, बोला बोला. ते सरपंच साहेब आले का वावराकडे तुम्ही? हो जरासं यावरती डॅनी आबाजी ते आंबा रखवालीचा आहे ना, हो यावर तिथं हे पोट्टेराजा लय कसं त्रास देऊन राहिले डॅनी आबाजीले, चोऱ्या चपाट्या आंब्याच्या. यावर जराशी ते संते आणि ते झुमऱ्या राजा लय त्रास देऊन राहिले. हा काही सांगता का हो, इथं आहे ना संतोष तर इथं आहे अंगा ढोरं चारून राहिला वावरात आपल्या. मग हो इकडेच आहे ते समोर आहे ना इथं ते, तुम्ही कुठं सांगून राहिले मला? तिकडे आहे का? अरे नाही हो, इथं आहे ना आंब्याच झाडावर आहे ना, आत्ता होतं ना ते थैली घेऊन वरी चढलं होतं ना ते. दुसरं कोणी असं इंका मा समोर उभा आहे ना ती. आहे का? बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हो ठेवतो तुम्ही. हे कसं काय झालं म्हणा माझ्या भिंत? हो ठेवा ठेवा, फोन ठेवा तुम्ही. का बे संते, तिकडून आंबे तोडून गिडून आला का बे तू? हा आंबे चोरायला गेलता का का? ए बा मला जे सांगा बा, लोक काही बा आलं घेते बा मावं. हा अरे मी विचारल्याशिवाय एक आंबा नाही घेतला कोणाचा. हा सांगा बा, आता मी झोला घेऊन येऊन राहिलो, मी तिकडे कसा काय असत? तेच म्हणलं कोणी दुसरं असं का नाही का, होता सारखं टी शर्ट असं. हो त्याला वाटलं संत्यास होय का? नाही का? जाऊ तिकडे, काही नाही करलं. हो जा बसू ते ढोरं झाडाखाली इथं, येतो मी. ए बापा रे, कधी कार्यक्रम सुद्धा वाटते बाबला नाही का? काय सरपंचाने बोलावलं होतं बा. हो लपून राहिलं कसे, आम्हाला पकडून देत होते आज. हो बरं झालं बा, ते फोन आला बुढे बाचा. हो जमलं नाही तर बस, आज तर कार्यक्रम होता माझ्या. बाबा इथं अजिबात झालं बा, कसं काय समजून नाही राहिलं. हा झुमऱ्या म्हणते त्या देवदाच्या खोपडीवर जेवण करून राहिलं म्हणते. हा खरे मग श्रीराम कसं काय म्हणलं? सरपंच इथे सांगून राहिले संते, आता तुम्ही म्हणता झाडावर आहे संते, तिकडे ढोरं चालू राहिला म्हणते. मग हे कसं काय दिसून राहिलं आपल्याला? काय काही समजून नाही राहिलं बा तुमचं, कसं काय झालं? पयाले काय का इथून पयाले का ते? नक्कीच नाही समजून राहिलं म्हणजे कसं काय झालं हे. आता मग हे झाडावर चढलं ते झुमऱ्यान संत्याच होतं ना. हा कसं काय झालं म्हणा, चला बरं पाहू बरं प्रत्यक्ष काय आहे तर. काय खोटे बोल राहिले देवदास का कसं काय आहे तर. एक तर गुंपा बुडीला आपण बोलावलेला, तिथं नसतं ताप नाही झाला पाहिजे बा. हा चला चला बरं तिथं झाडाखाली. कसं रे कंदीला, काय कोणी तर दिसून नाही राहिलं बे. हा काय झालं कसं हे? मी तेच म्हणून राहिलं कसं काय झालं हे. आता आपण पाहिलं ना राजा. हा इथून हे फरार होऊन तिकडे कोणी जीव राहिलं, कोणी ढोरं चालू राहिलं. हा इतकं कसं काय अचानक झालं समजा. हो ना, आपण रजा फोन लावत बसलो इकडे, त्याने झुंगारा दिला वाटते आपल्याला. हा हो असं वाटते बा मला, मा अंदाज आहे. हो ना, ते सगळं काय जे झालं असेल ते झालं असं म्हणा. त्याला पता लागला कसं आपण दिसलो का काय झालं. हा पण आता हे गुंपाबुडी जर आली समजा, ते म्हणून बा तुम्ही म्हणता की बा झुमरे आहे तर मग आता दाखवा. हा नसते आली का आता घरावर कुठे. हा नसतं उपस्थितीची भांडणं करणं आहे आता. नाही भांडण होते म्हणजे होते भाऊ, आता कंदीला हो इथं थांबण्यात मजाच नाही भाऊ, लवकर इथून निघू आपण. हो नाही तर नसतं बा सरे वावरातले लोक जमा करते ती बुडी. हो फालतूची भानगडी कामं आहेत आणि आपल्या जर भांडणं होत नाही. ती बुडी माहित नाही का, पदर खोसून यायची होई ते आता. होता राजा, आता जर ते म्हणून कुठं आहे झुमऱ्या दाखवा, आता काय दाखवा. हो ना, आपण इथं येऊन फोन लावायला पाहिजे होती आणि इथं यायला पकडायला पाहिजे आपण. हो ना, नसतं आपण तिकडे बसलो फोन लावत आणि इकडे हे पयाले. हो आपण म्हणलं बी पयाले बघा ती बुडी म्हणून. हा हो आता तुम्ही काही लावता बा, आपलं ऐकते का ते, तिथंच टपर टपर लावतील ते. हो चला, हो इथून निघण्यातच मजा आहे बा. हो फालतू इथं थांबणं म्हणजे हो डोके फोडून घेणं आहे. हो चला लवकर तिकडे, हो मोठ्याच्या आंब्याखाली बसून पाहू तिकडे काय पयाचं होतं. आता सांगा कुठं आहे? झुमरे आहे का इथं, का संते आहे का ते आहे इथं? हा स्वतः ते तरी आहेत का इथं? हा लावर फोन द्यायले. म्हणा गाव सर, हो त्या बुड्याला म्हणा कुठं आहे म्हणा तुम्ही. हा आम्ही आलो म्हणा इथं. कोण आहे कुठं आहे झुमरे दाखव म्हणा. ना पण पाहत आहे इथं आपल्याला म्हणे इथं या म्हणे, ते कुठं गेले काय सांगा. कुठं आहे एवढं आहे का तुम्ही? कुठं आहे लपलेलं आहे का? कुठं आहे म्हणलं? किती काय कल्ला करणं तू, इथं येणार तरी आहेत का ते? हा खोटं बोलल्यावर तसंच होणार आहे ना. झुमरे तिकडे असल्यावर इथं कसं काय असणार आहे? आता दातकुडी बसली असेल, पहिले असतील ते. ला फोन लाव तू म्हणा कुठं आहे म्हणा तुम्ही. इथं या म्हणा तुम्ही, इथं आंब्याखाली या आणि मला आता जाता झुमरे कुठे दाखवा म्हणा. लाव तू फोन. काय झालं म्हणलं, काऊन पळत आले तुम्ही? हा सापडलं नाही का ते पोट्ट पळायला का इकडे? अरे काय राजा मोठा, नसतं सापत झाली ना. मग काय तर नसतं झोलांग लागलं ना, आमच्या मागं काम नाही धंदा नाही. काय समजलं नाही बा काय झालं. काय ते पळाले ना बा, मग काय तर कोण पता दिला का काय, दिसलो आम्ही काही समजाले मार्ग नाही. 2 मिनिटात गायब झाल्यासारखेच झाले ना ते. सांगा आता इथं कोण पता द्यायला आहे आता. हो हे पा तुम्ही दिसले त्याले आणि ते पळाले. हो जाऊ दे तिकडे. हो बस आता आपण खेळू ना, मग राहिलं सुईलं. काय खेळतं बाबा, आमच्या मग नसतं लष्टान लागलं ना. ते आम्ही गुंपाबुडीला बोलावलं फोन करून, पहा म्हणलं तुमच्या पोराचे कारनामे आणि पोरगच नाही तर काय दाखवता कारनामे. आमचे कारनामे निघायचे पाहिजे आता. मग म्हणून तर आम्ही इकडे आलो. आता काय करावं म्हणलं लेकाचं. हो ते आंब्याखाली आता ती येईल गुंपाबुडी. हो तर नसते भानगड होईन बा, म्हणून आम्ही इकडे आलो. कानाला खळे आहे वा. हो मी काही ओळखत नाही तुम्हाला. हो तुम्ही पाहा तुमचं काय कसा मार्ग काढता येईल ती. हो तुम्ही थांबू नका इथं, नाही तर इथं फालतू लोक जमा